शील न पाळण्याचे दुष्परिणाम. नालंदात इच्छेनुसार वास्तव्य केल्यानंतर भगवान आयुष्यमान आनंदला म्हणाले, चल आनंद, जेथे पाटलीग्राम आहे तेथे जाऊ. होय भंते, असे आयुष्यमान आनंदने भगवंतास उत्तर दिले. पाटलीग्रामच्या उपासकांना समजले की भगवान पाटलीग्राम मध्ये आले आहे. तेव्हा ते उपासक जेथे भगवान होते तेथे गेले. भगवंतांना अभिवादन करून ते एका बाजूस बसले. एका बाजूस बसलेले उपासक भगवंतास म्हणाले, भंते, भगवान, आमच्या अतिथीगृहात येण्याचे आमंत्रण स्वीकारावे. या आमंत्रणाचा भगवंतांनी मौनपणे स्वीकार केला. पाटलीग्रामच्या उपासकाचे अतिथीगृहात येण्याचे आमंत्रण भगवंतांनी स्वीकारले आहे हे ओळखून तेथून ते उठले. भगवंतांना अभिवादन करून त्यांना प्रदक्षिणा घालून अतिथीगृहाला गेले. तेथे जाऊन त्यांनी अतिथीगृहाच्या आत चारी बाजूंना बिछाना अंथरला. भगवंतांकरिता आसन तयार केले. पिण्याच्या पाण्याची सोय केली. तेलांचे दीप लावून भगवंतांना वंदन करून एका बाजूला उभे राहिले. एका बाजूला उभे असलेले पाटलीग्रामचे उपासक भगवंतास म्हणाले, भंते, अतिथीगृहाच्या चारी बाजूंना बिछाना अंथरला आहे. आपणाकरिता आसन लावले आहे. भंते, भगवान जे योग्य ते करा. भगवान सायंकाळी भिक्षापात्र हातात घेऊन भिक्षू संघासह अवस्थागार अतिथीगृह गेले. ते तिथे गेल्यानंतर त्यांनी पाय धुतले. त्यानंतर अवस्थागारात अतिथीगृहात प्रवेश केला. भगवान मध्यभागी असलेल्या खांबाला पाठ टेकून पूर्व दिशेला तोंड करून बसले. पाटलीग्रामचे उपासक देखील पाय धुवून पूर्व दिशेला पाठ करून पश्चिमेकडे तोंड करून भगवंतासमोर बसले. तेव्हा भगवान पाटलीग्रामच्या उपासकास म्हणाले, हे गृहपतींनो, शीलवान मनुष्य दुःखशील झाला तर त्याला 5 परिणामांना सामोरे जावे लागते. ते 5 परिणाम कोणते? तर गृहपतींनो, 1. पहिला परिणाम, शीलापासून दुरावलेला मनुष्य आपली संपत्ती हरवून बसतो. 2. दुसरा परिणाम, वाईट शीलाचे अपयश सर्वत्र फैलावते. 3. तिसरे, वाईट शीलाचा मनुष्य कोणत्याही सभेत जावो, मग ती ब्राह्मणांची असो, ती क्षत्रियांची असो, ती गृहपतींची अथवा श्रमणांची असो, तो तेथे भयभीतपणे घाबरून चुपचाप बसतो. 4. चौथा परिणाम, बहुशीलांचा माणूस बेहोशीत मरण पावतो. 5. तदनंतर तो मनुष्य मेल्यानंतर त्याला सुक्ती प्राप्त होत नाही. हा आहे 5वा परिणाम. अशा थेने, हे गृहपतींनो, केवळ शील नसेल तर, चांगले शील नसेल तर माणसाला ह्या 5 परिणामांना भोगावे लागते. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.